सोलापूर महानगरपालिका आणि ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीच्या वतीनं जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन सोहळा थाटात पार पडला। सन 2013 पासून सालाबादप्रमाणे यंदाही जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचं औचित्य साधून सोलापूर महानगरपालिका आणि सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघाच्या संयुक्त विद्यमाने आनंद मेळा आणि गुणवंतांचा सत्कार सोहळा पार पडला। या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते तर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योजक रंगनाथ बंग, आदर्श शिक्षक अप्पासाहेब कनाळे यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं। पंडित आनंद बदामीकर, सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांना सोलापूर रत्न पुरस्कारानं, कवी देवेंद्र औटी यांना कविरत्न पुरस्कारानं आणि पत्रकार अरुण बारसकर यांना लोकरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। त्याचबरोबर महापालिकेतील गुणवंत कर्मचाऱ्यांचाही यावेळी यथोचित गौरव करण्यात आला। सोलापुरातील विविध ज्येष्ठ नागरिक मंडळांच्या माध्यमातून भरीव कामगिरी पार पाडणाऱ्या विविध संघटनांच्या अध्यक्षांचा समाजरत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला। त्यांचे मानकरी याप्रमाणे: जगन्नाथ पाटील, नागनाथ अधट्राव, अरुण वाघमोडे, विजय सहस्त्रबुद्धे, प्राध्यापक विलास मोरे, अशोक ठोंबरे पाटील, मन्मथ कोनापुरे, सिद्धराम संके, अरुण कदम, चेन्नैया स्वामी, विजयकुमार काटवे, विजयकुमार भोसले, बाबूराव नरोणे, नागेश कुंभार, शंकर बडगेरी, MB काळे, सिद्धरामप्पा हुंडेकर, नागनाथ कदम, जयश्री जहागीरदार, डॉक्टर सरिता कोठाडिया। स्वागतपर भाषण संघाचे अध्यक्ष घनश्याम दायमा यांनी केलं। आपल्या प्रास्ताविकात सोलापूर ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष गुरुलिंग कन्नूरकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची पार्श्वभूमी सांगितली। ज्येष्ठ नागरिक अर्थक्रांती जीवनगौरव अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय देशमुख दबडगावकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। सूत्रसंचालन वाडकर यांनी तर आभार संजय जोगीपेटकर यांनी मानले। आम्हाला सगळ्या मतदारसंघात एक विरंगुळा केंद्र हवं आहे आणि ते विरंगुळा केंद्राचं जागा मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करू। मी पाटील मॅडमला सांगतो की आपण लवकरात लवकर ज्येष्ठ नागरिकांना जागा मिळवून द्या तुम्ही महानगरपालिकेचे। त्याच्यावर निधी मात्र आमदार देतील किंवा शासन निधी देईल त्याच्यावर कारण आपल्या इथं जागा मात्र त्या शेळगीमध्ये मिळाल नाही। शेवटी तिथं पाटील म्हणून आहे ते त्या आपल्याला बक्षीस दिलं जागा आणि त्याच्यावर आपण आमदार निधीने खर्च करून त्याच्यावर बांधकाम केलं। आज अजूनही जागा मिळत असेल तरी मला असं वाटतं की हे आता सध्याला विरंगुळा केंद्र सगळीकडे मतदारसंघात एक नाही मतदारसंघात 4 असले तरी फार उपयुक्त आहेत। कारण मी बघतो त्याचा वापर आणि तिथल्या ज्येष्ठ नागरिक लोक सगळी एकत्र येऊन सातत्यानं कार्यक्रम घेऊन आपल्या घरात आपल्याला कंटाळा येत असेल तर तिथे येऊन बसून सगळ्यांनी एकमेकाचा विचार विनिमय करणं